अच्छा तुम्हाला आता हे सांग की ह्या दयाचा फोन कधी लागत का नाही भाऊ? अहो काय भाऊजी, तुम्ही माझ्या बहिणीला कसला थर्ड क्लास फोन गिफ्ट केलाय? अहो मी पण फोन केला ना तर माझा सुद्धा फोन लागत नाही. तुम्ही कुठला तरी चांगला भारी मोबाईल पाठवून द्या ना. दयासाठी लेटेस्ट मोबाईल रेडी आहे भाऊ. अरे मग पाठवा ना. नाही मी तिच्याच हातात देईन. मग या की. हातात तर देईन पण इथे गोकुळधाम सोसायटी मध्ये. काय माय डिअर भाऊजी, तुम्ही पण ना. नाही नाही भाऊजी बिऊजी काय नाही, तू माझं दयाशी बोलणं करून दे. पण माय डिअर भाऊजी हे पॉसिबलच नाहीये. मी घरात नाहीये, मी बाहेर आलेलो आहे. विचारा बाका आणि बैलूला विचारा. भाऊजी सुंदर बरोबर बोलतोय. हे बका बबलू नाही बैलू. हा ते जे काही असेल माझ्या समोर सुंदरची चमचागिरी करायची गरज नाहीये. आणि हे भाऊ सुंदर, बोला 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 माय डिअर भाऊजी. तू या खिमाबाईच्या चौकातच आलायस ना? तो चौक तर तुझ्या घराच्या नाक्यावरच आहे. कुठे लांब आहे? तर आत्ताच्या आत्ता घरी जा आणि दयाशी माझं बोलणं करून दे. आणि ऐक भाऊ, काही बहाणा नकोय हा की आता दया घरी नाहीये आणि मंदिरात गेलीये आणि माहित नाही कधी येणार आहे. हा आमचं बोलणं करून दे. आणि जर तू आज आमचं बोलणं नाही करून दिलंस तर मित्रा मी सगळ्या अहमदाबाद मध्ये पसरवून टाकीन ना की तुझ्याकडे कुठून तरी 30 लाख रुपये आलेले आहेत. अरे बापरे, भाऊजींनी अशी बातमी व्हायरल केली तर सगळा अहमदाबाद माझ्या मागे लागेल. काय झालं? कसला विचार करतोय? अरे काय नाही माय डिअर भाऊजी, एक काम करा, थोडी रक्कम वाढवा. 30च्या जागी 50 करा. का? इथे मार्केट मध्ये माझी थोडी इज्जत वाढेल ना. हे बघ सुंदर, मी मस्करी करत नाही. मी खरंच बातमी पसरवय ना. सोडा ना, मी ताई बरोबर तुमचं बोलणं करून देतो. का 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 आता काय झालं? नाही काही झालं काहीच नाहीये. पण माझी इच्छा नाहीये की तुम्ही तुमच्या पापाचा घडा माझ्यासाठी खोटं बोलून भरला जावा. ते म्हणतात ना, इथे केलेलं इथेच फेडावं लागतं. ते काय 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 बोललास? इथे केलेलं इथेच फेडावं लागतं? अहो सोडा ना माय डिअर भाऊजी, तुम्ही फोन ठेवा. मी घरी जाऊन तुमच्या ताई बरोबर बोलणं करून देतो. हा करून दे ताबडतोब करून दे. पण सुंदर भाऊ, ताई तर आई बरोबर देवीच्या मंदिरात गेलीये ना. ताई भले इथे नसली तरी ताई इथूनच भाऊजींबरोबर बोलणार म्हणजे बोलणारच. आला सुंदरचा फोन आला. लातो के भूत बातों से नहीं मानते. थोडा दम दिला की लगेच कसा फोन केला. हॅलो. अरे काय माय डिअर भाऊजी, तुम्ही पण कधीपासून मी तुम्हाला फोन लावतोय पण तुमचा फोन लागतच नाहीये. आणि तुम्ही नेहमीच म्हणता की तुझा फोन नाही लागत म्हणून. अरे कुणाचा फोन? कधी फोन केला तू? अरे बाबा आत्ताच इथे रिंग वाजली आणि लगेच फोन उचलला ना मी. हा नेटवर्कचा प्रॉब्लेम पण कमाल आहे. आता परत जर माझा फोन लागला नाही ना तर मला बोलायचं नाही. काही समजून घ्यायचं, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून. ओके. हा चल ठीक आहे ना भाऊ, ते सोड ना सगळं. तू आधी दयाशी बोलणं करून दे ना. आणि ऐक, व्हिडिओ कॉल लावा. नाही भाऊजी, व्हिडिओ कॉल नाही जमणार बरं का. आता का नाही करू शकत व्हिडिओ कॉल? आता तर केला होता तू. भाऊजी तुमच्यामुळे व्हिडिओ कॉल होऊ शकत नाही. माझ्यामुळे व्हिडिओ कॉल होऊ शकत नाहीये? काय रे, मी काय केलं? तुम्हीच तर म्हणत होता ताईकडे लवकर जा आणि मला फोन कर. मग लगेच मी पळत घरात गेलो. घरात जातात सगळ्या धावपळीत मला फटाक असं जोरात लागलं आणि मग मी धाडकन आपटलो. आणि माय डिअर भाऊजी, मी तर वाचलो पण माझ्या मोबाईलचा कॅमेरा मात्र फुटला. माय डिअर भाऊजी, तुमच्यामुळे पळता माझ्या मोबाईलचा कॅमेरा गेलाय. आता तुम्हालाच माझ्यासाठी चांगला महागातला मोबाईल घेऊन द्यावा लागेल. तर एक महागातला मोबाईल माझा तुमच्यावर उधार राहिला. एक नंबरचा चालू आयटम आहे साला माझा. अच्छा ठीक आहे, चल व्हिडिओ कॉल सोडून दे. तू असंच तर असंच पण माझं बोलणं करून दे दया बरोबर. अरे बाबा इथे मी आणि आम्ही सगळे उतावळे झालोय तिच्याशी बोलायला. बापूजी आहेत, बबिताजी आहेत. हो लगेच मी ताई बरोबर तुमचं बोलणं करून देतो. ताई, माय डिअर भाऊजींचा फोन आहे. आले वीरा. बोला टप्पूचे पप्पा. काय झालं? नाही दयाचा आवाज थोडा वेगळाच वाटतोय बापूजी. तर वेगळाच आहे ना. दया तुझा आवाज असा वेगळा का वाटतोय? ते घसा बसलाय म्हणून. अच्छा घसा बसलाय. तुम्ही कसे आहात? कुठे आहात?
तुम्ही तर माझ्याशी बोलतच नाही. टप्पूचे पप्पा, तुम्ही तर मला विसरूनच गेलात. जा, मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. ठेवते मी फोन. दया, काय काय फोन ठेवतेस? अगं इथे आम्ही सगळे होता वेळ झालोय तुझ्याशी बोलण्यासाठी. इथे बापूजी पण आहेत, बबिताजी पण आहेत. नाही फोन ठेवू नको. तू बोल 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 माझ्यावर बोल. कशी आहेस तू दया? मी तर वीराच्या घरात आहे आणि आईच्या बरोबर आहे. त्यामुळे मला वाटतं की मी स्वर्गात आहे. म्हणजे सासर पण तर माझ्यासाठी स्वर्गच आहे. म्हणजे माझ्यासाठी 2 स्वर्ग आहेत, माहेर आणि सासर. किती नशीबवान आहे मी. दया, खरं सांगायचं तर आम्ही सगळे तुझी खूप आठवण काढतोय दया. बापूजी पण तेच बोलतायत, बबिताजी पण तेच बोलतायत. सगळ्यांना तुझी आठवण येते. सगळ्या गोकुळधाम सोसायटीला तुझी आठवण येते दया. तुला माहितीये गोकुळधाम मधल्या तुझ्या सगळ्या मैत्रिणी मला भेटायला दुकानात आल्या होत्या. म्हणत होत्या की मी तुला लवकर अहमदाबाद वरून गोकुळधामला बोलावून घेऊ. दया, तुझा आवाज फारच वेगळा येतोय ग. कसा काय बसला तुझा घसा? काल ना मी गारगार उसाचा रस गारगार पायनॅपल रसामध्ये मिसळून त्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकून प्यायले. तर हे साहेब बसले. कोण साहेब बसले? अरे माझा घसा. हा हा हा. तर हे जे हॅलो 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 टपूचे पप्पा. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. अगं येतोय येतोय आवाज येतोय ग तुझा. लुच्ची धोबी, तो गार गार उसाचा रस एकटीने सगळा रस पिऊन टाकलास. तो पण बर्फाचा गोळा टाकून. रस पिताना तुला माझी आठवण आली की नाही? हो, तुमची तर प्रत्येक क्षणी आठवण येते. मला पण तुझी प्रत्येक क्षणी आठवण येते दया. तुझीच स्वप्न बघत असतो मी माझी कोकिळा. मी पण तुमचीच स्वप्न बघते टपूचे पप्पा. हे काय? मी जेव्हा पण तुला माझी कोकिळा असं म्हणतो तेव्हा तू मला माझ्या कावळ्या असं म्हणतेस ना? आज का नाही बोलली? मी तुम्हाला म्हणणार होतेच, माझ्या कावळ्या, माझ्या कावळ्या, माझ्या कावळ्या. मजा आली दया, मजा आली. दया, अजून पण काहीतरी रोमॅन्टिक बोल ना माझ्याशी. टपूचे पप्पा, इथे ना तुमचा आवाज नीट येत नाहीये. मी तुम्हाला परत थोड्या वेळाने कॉल करते. इथे सिग्नल मिळत नाहीये. नाही 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 दया, फोन कट करू नकोस. भले सिग्नल नसू दे, जसा येतोय तसा आवाज मला ऐकायला मिळू दे. तू बोलत राहा. किती दिवसांनी तुझा आवाज ऐकायला मिळालाय दया. बोलत राहा तू, माझ्याशी बोलत राहा. आणि ऐक, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं पण आहे. काय झालं? काय झालं टपूचे पप्पा? तुम्हाला काय महत्वाचं बोलायचं आहे? अगं टेन्शन घेऊ नको बाई. महत्वाचं म्हणजे टेन्शनची गोष्ट नाहीये. बर, मग ठीक आहे. पण मला महत्वाचं बोलायचं आहे. तुम्ही मला फोन का नाही करत? मी तुला फोन नाही करत. अगं किती वेळा तुला फोन लावला दया, किती वेळा, पण एकदा सुद्धा तुझा फोन नाही लागला. मग मला इच्छा नसताना त्या सुंदरला फोन करावा लागतो. आणि वाईट वाटून घेऊ नको, पण तुझ्याशी बोलण्याऐवजी मला त्या सुंदरशी बोलावं लागतं ना. म्हणजे मजाच सगळी निघून जाते ना. त्या सुंदरशी बोलायचं म्हणजे डोक्यात. खबरदार, जर माझ्या वीराला काही बोललात तर. माझा वीरा तर हिरा आहे, हिरा. सगळं अहमदाबाद त्याला कोहिनूर म्हणून ओळखतो. नाही नाही नाही, तो तर आहेच कौतुक करण्याजोगा. काय ते हिऱ्याला ओळखण्यासाठी ती जोहरीची नजर पाहिजे असते ना, ती माझ्याकडे नाहीये. तर आता तू त्या हिऱ्याला बाजूला फेक, म्हणजे त्याला असा बाजूला ठेव आणि माझ्याशी बोल.
हाय बबिता आंटी. हाय. अरे टप्पू बेटा, तुझ्या आईचा फोन आलाय. जेठ्या बोलतोय बघ. मला सुद्धा बोलायचंय. पप्पा 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 मला द्या, मला सुद्धा मम्मी सोबत बोलायचंय. अरे अरे हॅलो टप्पू. मम्मी, कशी आहेस तू? अरे बेटा स्पीकर वर ठेव ना, म्हणजे सगळे बोलू शकतील. हा. हॅलो. सॉरी टप्पू बाळा, तुझ्या मामाचा नाईलाज आहे. माय डिअर टप्पू, बोल बोल. ते बाळा, तुझे सुंदर मामा नेहमी सांगतात, जेव्हा केव्हा टप्पूशी बोलशील तेव्हा माय डिअर टप्पू म्हणत जा. मम्मी सुंदर मामा तर बेस्ट आहे. अरे बाबा, तो सुंदर मामा गेला तेल लावत. तू मम्मीशी बोल ना बेटा. मम्मी सांग ना, तू कधी येणार आहेस?